रामराम मित्रांनो, आजचा विषय म्हणजे खूप हार्ड विषय आहे या. कारण की आज आपल्याला खराब फुकणीचं धुवायचं आहे आणि त्याच्याकडे जाणारे भक्त पण चांगले धुवायचे आहेत. म्हणून आजचा विषय थोडा हार्ड विषय आहे या. तर आता करू आपण व्हिडिओला सुरुवात. फुकणीच्याला त्याचं जर स्वतःचं एक भविष्य समजलं असतं, मला पोलीस धुणार आहेत, माझ्या प्रॉपर्टीला पूर्ण सील लागणार आहे आणि मला जलमठेप होणार आहे आणि मी समाजात कमवलेली माझी इज्जत पूर्ण मातीत जाणार आहे, त्या फुकणीच्याला त्याचं जर भविष्य कळालं नाही तर त्याच्याकडे जाणारे किती फुकणीचे म्हणावं. पण तुम्ही याच्यामध्ये एक गोष्ट नोटीस केली का? त्या खरात बाबाकड फक्त एंट्री VIP लोकाला होती, गरीब माणसाला एंट्री नव्हती. तुम्हासारख्याला तिथं प्रवेश नव्हता मित्रांनो. तिथं फक्त प्रवेश कुणाला होता? त्याच्याकडे एखादं पद राहावं आणि त्याची दुसरी गोष्ट म्हणजे खूप त्याच्याकडे प्रॉपर्टी राहावी. तिथं फक्त अशा व्यक्तीला परमिशन होतं. तर म्हणजे चांगलंच छापलं त्यानं. अशा व्यक्तीला तिथं परमिशन होती. तिथं हे का जात होते? यांना पद भेटावा म्हणून जात होते किंवा कुणाचं पद जावा म्हणून हे जात होते. ह्या कारणामुळं त्यांना बाबा खूप प्रसन्न झालेला होता. बरं, तिथं जाणारे बी किती मूर्ख म्हणा हो. तिथं जाणारे VIP लोक, VIP कुणी बी साधा होत नसतोय. खूप त्यानं शिक्षण घेतलेलं असतंय, त्यावेळेस ती VIP माणूस बनतोय. त्याला एवढं समजलं नसल, कुठं पाये धुल्यानं, त्याचं अमृत तुल्य पेल्यानं, चिचुके खाल्ल्यानं किंवा माहुळाचा मध खाल्ल्यानं लेकरं होतात का? कुणाला पद भेटतंय का? कुणाच्या घरातली साडेसती जाती या? काहीच नाही. अहो, तिथं जाणारे पण लय हुशार होते. कैक तर आमचा शेजारी मारावा म्हणून गेलेले, इथं कोट्यवधी रुपये दिलेले आहेत त्यांनी, कोट्यवधी रुपये त्या बाबाला फुकणीच्याला. बरं, एक मिनिट ऐका. बायाचं साहजिक आहे. कसं म्हणजे बायाला त्यांच्या डोक्यात एक बसलं की त्या किडला काढतात. एखाद्या बाईला लेकरू होत नसल, तिची इच्छा असेल जाण्याची, आपण त्या बाईलाकडं तरी दिमाग असेल ना, त्या बाईच्या नवऱ्याकडं. मग त्यानं तरी थोडं समजून सांगावं की असे कुणाचे पाये धुल्यानं, चिचुके खाल्ल्यानं किंवा अमृत तुल्य प्याल्यानं लेकरू होत नसतंय. त्याला देवाची कृपा लागते. बरं, तुमच्याकडं खूप पैसा आहे, हमाम पैसा आहे, तमाम पैसा आहे, ढीक पैसा आहे. तुम्ही एखादी हे काढा ना, अनाथ आश्रम काढा. तिथं मुलांना मोफत सेवा द्या, फुकट सेवा द्या आणि त्यांचं जे पुण्य लागल ते तुम्हाला कधीच पाठीमागं हटू देणार नाही. एवढं त्या लेकरांचं पुण्य लागल. आज आपल्या जर भारतात, महाराष्ट्रात बघितलं तर 20% लोकांना, 30% लोकांना घरं नाहीत राहायला. त्यांना 3 टायमाची खायला भाकर नाही. तिथं जाऊन त्यांना घरं बांधून द्या, एक रूम, नाही तर त्यांच्या 3 टाईम जेवणाची सोय होईल असं काहीतरी उद्योगधंदा काढा. आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला तुरंत पुढच्या जन्माला माणूसच म्हणून देव जन्माला घालील, एवढा त्यांचा आशीर्वाद मोठा आहे. पण तुम्ही इकडं काय देणार नाही गोरगरिबाला. तुम्ही जिथं तुमची जिरणार आहे आणि जिथं तुमची इज्जत जाणार आहे पैसे देऊन, तुम्ही तिथं ठोकून घेणार झाले. कारण की तुम्हाला सव लागून गेलेली आहे. गोरगरिबाला दान करायचं नाही. जिथं तुमची जिरणार तिथंच तुम्ही ठोकून घेणार, मोकळे होणार, अशी झालेली तुमची सवय. खरं तर त्या बायांकडं काही चूक नाही, मायमाऊलीकडं. कारण खरी चूक आहे त्यांच्या मिस्टराकडं, म्हणजे त्या बायलाकडं, त्या नवऱ्याकडं चूक आहे. त्याला एवढं धोपटाय पाहिजे, त्याचं काय होईल माहीत नाही, पण धुपटीताना आपल्याला चक्कर येऊन पडलं पाहिजे. आपण स्वतः इतकं त्याला धोपटाय पाहिजे बघा. का त्याला बुद्धी अक्कल काही आहे का नाही म्हणायचं? अशी चलत चलत बायको कुठं बी पाठवायची का ढोंगीकडं? होईल लेकरू म्हणून, घरातली साडेसती जाईल म्हणून.
नाही रे जमत. थोडा आपल्या बुद्धीचा वापर करा, दिमागाचा वापर करा. तुम्ही VIP म्हणल्यानंतर तुम्ही असेच VIP झालेले नाहीत. खूप तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, पण तुम्ही शिक्षण घेऊन अनपढ राहिलात. तुम्हाला अंधभक्त म्हणता येत नाही, कारण की अंधभक्त लिमिटमध्ये आणि मर्यादित असते. तर तुम्हाला आंधळे भक्त म्हणता येईल, कारण की आंधळे भक्त हे सैराट सुटलेले असते. तर तुम्ही अंधभक्त नाहीत, तुम्ही आंधळे भक्त आहोत. आणि बी एक एक गोष्ट मला चांगली वाटते या, की त्या फुकणीच्याकडं गरीब माणूस गेला नाही आणि गरीब माणसाची कुणाची इज्जत गेलेली नाही. गेले श्रीमंत लोकच गेले आणि त्यांनीच काय ते महाप्रसाद जे खूप खायचा तेवढा खाल्ला, त्यांना भेटला पण. आणि जर सांगायचं झालं तर भरपूर सांगता येतं या, पण झाला आता त्याला सजा होईल त्याच्या हिशोबाने. आपण पण थोडी काळजी घेतली पाहिजे की अंधश्रद्धेवर विश्वास कितपर्यंत ठेवायचा आणि कितपर्यंत नाही. अंधश्रद्धा बाजूला ठेवून तुम्ही झालात समजे आंधळे भक्त. तुम्हाला पद भेटावं म्हणून जर तिथं जाऊन तुम्ही पाय धुता असताल, पद भेटावं म्हणून, पद पाय धुल्यानं भेटत नसतंय. त्यासाठी जनतेच्या मनात घर करावं लागतंय, जनतेला विश्वास द्यावा लागतंय आणि जनतेसाठी सोय सुविधा खूप द्यावा लागतात. मग तुम्हाला कुणाच्या कशाला पाय धुवायची गरज पडेल हो? कोण्या बुवाची, बाबाची, कोण्या फुकणीच्याची नाही ना गरज पडत. तुम्ही जनतेसाठी जर केलं तर तुम्हाला जनता ऑटोमॅटिक तुमच्या सिंहासनावर नेऊन बसवते. आणि तुम्ही जनतेसाठी जर नाही केलं तर तुम्हाला जनता कुठलीच ठेवीत नाही, कोण आगे ना पिछे. मग तुम्हाला असे पाय धुत फिरावं लागतंय. समजलं का? जर खूप पैसे झाले असतील तर अशा बुवा बाबावर खर्च करण्यापेक्षा गोरगरिबात वाटा, त्यांचा आशीर्वाद घ्या. खूप खूप गोरगरिबाचा आशीर्वाद तुम्हाला जास्त भेटेल. आता तरी सुधरा, सुधारल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर मग असंच पैसे बी गेले, लाखो रुपये, आणि इज्जत पण गेली. आता तिथं कोण कोण गेलं तर काय काय नाही त्यांच्या समजायची व्हिडिओ हळूहळू फोटोसहित येतील. असे बॅनर लागतील तुमचे, बॅनर. मग तेव्हा तुमच्या डोसक्यात खटकी बसल. दोन्ही साईडनं टापून बर्बाद झालेली होती, एक तर पैशाने बी आणि एक तर इज्जतीनं पण. थोडं अंगात येणाऱ्या बायासाठी बी सांगतो, कुठली देवी देवता अंगात येत नाही हो. थोडं सांभाळून तुम्ही बी हा हूँ फापू करी जा. चला बस आज एवढंच. सावध व्हा, सतर्क राहा. पदाबिदासाठी कुणाचे पाय फेद होऊ नका. जनतेच्या मनात घर करा आणि खूप मोठं व्हा पुढं. चला बस, अंधभक्त होऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.